एखादा दिवस खराब गेला की आपण त्याचं खापर फोडताना एक वाक्य हमखास म्हणतो, ते म्हणजे आज सकाळी कोणाचं तोंड बघितलं काय माहित. परंतु वास्तुशास्त्र असं सांगतं की सकाळी उठल्यावर केवळ व्यक्तीच नाही तर ठराविक वस्तूंचं दर्शन घेणंही टाळावं. काही वस्तू अशा आहेत ज्या सकाळी उठल्या उठल्या आपण पाहिल्या तर आपला संपूर्ण दिवस खराब जातो. असं तुमच्यासोबत होऊ नये असं वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण त्या वस्तू कोणत्या आहेत तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चला तर मग सुरुवात करूया, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. मंडळी, ज्या वस्तू आपल्याला सकाळी उठल्या उठल्या पाहायच्या नाहीयेत त्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू आहे आरसा. वास्तुशास्त्रानुसार सकाळी उठल्यावर आरशात तोंड पाहू नये, कारण सकाळी आपण आळसावलेले असतो. अशातच स्वतःला आळसावलेलं पाहिलं तर आळस आणखीनच अंगावर येऊ शकतो. यासाठी सकाळी उठल्यावर आरशात न पाहता आधी चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा, मरगळ झटकून टाका आणि नंतर स्वतःला आरशात बघा. दिवस खराब जातो म्हणजे काय होतं तर काहीही मनासारखं घडत नाही, एखाद्या गोष्टीचे अपेक्षित परिणाम मिळत नाही, दिवसभर उगाच चिडचिड होत राहते, कुठल्या तरी गोष्टीने मूड खराब होतो आणि मग आपण म्हणतो दिवस खराब होता. असं होऊ नये असं वाटत असेल तर अगदी बेडवरनं उठल्या उठल्या आरशात तोंड पाहू नका. त्यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे खरकटी भांडी. शास्त्रानुसार जेवण झाल्यावर खरकटी भांडी खरं तर बेसिनमध्ये साठवून ठेवूच नाही. म्हणूनच पूर्वीच्या काळी जेवण झाल्या झाल्या भांडी घासून टाकली जात असत. मात्र आता सगळेच जण व्यस्त आहेत आणि या व्यस्त जीवनशैलीमुळे ठराविक कामं वेळच्या वेळी करू शकतीलच असं नाही. यावर पर्याय म्हणून भांड्यांमध्ये पाणी घालून ठेवा आणि सकाळी सकाळी ती निदर्शनास पडणार नाहीत याची काळजी घ्या. म्हणजे कुठेतरी गॅलरीत ठेवा, त्याच्यावर काहीतरी झाकण टाका, म्हणजे सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला सिंकमध्ये खरकटी भांडी दिसणार नाही. आणि हो, भांड्यांमधलं खरकटही काढून ठेवा, कारण त्यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन दिवस खराब होऊ शकतो. तोंड धुवून ताजतवानं होईपर्यंत खरकटी भांडी दिसणार नाहीत याची काळजी घ्या. आणखीन एक वस्तू म्हणजे बंद घड्याळ. वास्तुशास्त्रानुसार खरं तर बंद घड्याळ घरात कधी ठेवूच नये. जर तुम्ही सकाळी उठून बंद घड्याळ पाहिलं तर त्यावर विसंबून तुमचा दिवस उशिरा सुरू होऊ शकतो. त्यामुळे अन्य कामांमध्ये दिरंगाई होऊ शकते, त्यामुळे तुमची चिडचिड होते. म्हणून घरात बंद घड्याळ असेल किंवा जे सतत मागे पडतंय असं घड्याळ असेल तर ते सगळ्यात आधी दुरुस्त करा किंवा त्या जागी नवीन घड्याळ लावा. मात्र जुनं घड्याळ जे सतत खराब होत आहे, वेळी अवेळी मागे पडतंय, ते कधीही घरामध्ये लावू नका. आणखीन एक चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे आक्रमक चित्र. आपली बुद्धी डोळ्याला दिसणारी प्रत्येक छबी डोक्यात साठवून ठेवते आणि ती प्रतिमा आणि त्यांच्याशी संबंधित विचार दिवसभर आपल्या डोक्यात घोळवत राहतात. म्हणून सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना आपल्या डोळ्यासमोर प्रसन्न चित्र असायला हवीत. म्हणून अधिकतर लोक देवाचे किंवा लहान बाळांचे किंवा अगदी निसर्गाचे, फुलांचे चित्र आपल्या बेडरूममध्ये लावणं पसंत करतात. वास्तुशास्त्राच्या दृष्टीने अशाच चित्रांची निवड करावी. परंतु हिंस्र पशु पक्ष्यांची चित्र मात्र चुकूनही सकाळी उठल्या उठल्या पाहू नये. म्हणजे ती अशा ठिकाणी लावूच नका की जेणेकरून सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला ती चित्र दिसतील. अशा चित्रांमध्ये बुडत्या जहाजाचं चित्रही समाविष्ट आहे. असं चित्र तर घरात चुकूनही लावू नये. त्याचबरोबर युद्धाची चित्र सुद्धा घरामध्ये लावू नयेत आणि सकाळी उठल्या उठल्या तर मुळीच पाहू नयेत. सकाळ प्रसन्नतेने झाली तर दिवस प्रसन्न जातो. यासाठी आपल्या पूर्वजांनी अन्य कोणत्याही गोष्टींचे दर्शन घेण्याआधी आपल्या हातांचे दर्शन घ्या असं सांगितलं आहे. हाताचेच का, तर आपण आपल्या हातांनी दिवसभर काम करतो. आपल्या हातामध्ये श्रीकृष्ण, लक्ष्मी आणि सरस्वती या देवतांचा वास असतो. त्यांच्या कृपेने, त्यांच्या साक्षीने प्रत्येक काम चांगलंच घडावं, यासाठी प्रभाते कर दर्शनम, म्हणजे सकाळी उठल्या उठल्या आपल्या हातांचं दर्शन घ्यावं. त्यानंतर जमिनीवर पाय ठेवण्याआधी धरणी मातेला नमस्कार करावा. अशा सकारात्मक गोष्टींनीच आपल्या दिवसाची सुरुवात करावी. सकाळी झोपेतून उठल्यावर सगळ्यात आधी तुम्ही चेहऱ्यावर पाणी मारायला हवं. चेहऱ्यावर पाणी मारल्याने डोळ्यांचा चांगला व्यायाम होतो. पण चेहऱ्यावर वापरल्या जाणाऱ्या पाण्याचं तापमान आणि वातावरणाचं तापमान मात्र सारखं असावं. म्हणजे पाणी खूप थंड किंवा खूप गरमही नसावं. आपण सकाळी उठल्या उठल्या स्मार्टफोन बघतो. असं करणं अनेकदा कामाचा भाग असू शकतो, मात्र त्यात तासनतास वाया जाता कामा नये. सकाळचा वेळ हा स्वतःला देणं आवश्यक आहे.
फोनमध्ये वेळ कसा निघून जातो हे कळत नाही. तेव्हा सकाळी उठल्या उठल्या मोकळ्या हवेत फिरायला जावं, व्यायाम करावा, जिम इत्यादीपैकी कोणतीही एक गोष्ट करावी. कमीत कमी 10 मिनिटं शांत बसून ध्यानधारणा करावी. ध्यानधारणा करणं म्हणजेच आपल्या श्वासांवर लक्ष केंद्रित करणं. त्यामुळे तुमचं मन शांत होतं आणि आरोग्य चांगलं राहतं. तुम्हाला आंतरिक शांती आणि ब्रह्मांडातील एक सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. याचा परिणाम म्हणजे तुमचा संपूर्ण दिवस सकारात्मकतेने भरलेला जातो. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काहीतरी कमतरता असतात. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीलाही कोणत्या ना कोणत्या तरी कमतरतेचा सामना करावा लागतोच. त्यामुळे कमतरतांकडे लक्ष न देता आपल्याकडे काय आहे ते पाहावं आणि त्या परमेश्वराचे, त्या विधात्याचे त्यासाठी आभार मानावे. तुम्ही स्वतःसाठी ठरवलेल्या 15 मिनिटात सकाळी सकाळी हे सगळं करू शकता. तुम्ही अंथरुणावरून उठण्यापूर्वी स्वतःला खुश ठेवण्यासाठी तसंच आहे त्याचं स्मरण करण्यासाठी काही मिनिटं द्या. त्यासाठी ईश्वराचे आभार माना आणि हसत दिवसाची सुरुवात करा. जेव्हा तुम्ही हसता तेव्हा तुमच्या मेंदूला चांगले न्यूरोट्रान्समीटर सोडण्यासाठीचा सिग्नल दिला जातो. त्यामुळे तुमचा मूड चांगला राहतो. शरीर आणि हृदय आरोग्यदायी राहतं. कृतज्ञता व्यक्त केल्याने तणावही कमी होतो. सकाळी सकाळी तुम्ही आणखीन एक चांगलं काम करू शकता. ते म्हणजे सूर्याला अर्घ्य अर्पण करणं, अर्थात सूर्याला जल अर्पण करणं. एक तांब्याचा कलश घ्यायचा. त्या कलशामध्ये लाल चंदन, काही अक्षता असेल तर लाल फूल हे सगळं टाकून ते पाणी सूर्याला अर्पण करायचं. सूर्यनारायणाचा जप करत हे पाणी सूर्याला अर्पण करत सूर्याचं दर्शन घ्यायचं. सूर्याचं तेज, सूर्याची आभा त्यामुळे आपल्यामध्ये समाविष्ट होते. या प्रकारे सूर्याच्या तेजाचा स्पर्श आपल्या मनाला होतो आणि आपलं जीवन उजळून जातं. सूर्यनारायणाच्या दर्शनाने तुमच्या आयुष्यात सकारात्मक गोष्टी घडायला लागतात. पण ही गोष्ट मात्र सकाळी सकाळी करायची आहे. अगदी 11-12 वाजता नाही. अगदी सूर्योदयाच्या वेळेला किंवा तुम्ही 8-9 वाजता केली तरी चालेल. पण 8-9 वाजेपर्यंत सूर्याचं तेज प्रखर होत जातं आणि त्याच्याकडे बघणं अवघड होऊन जातं, खास करून उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये. म्हणून शक्यतो सकाळी 7-7:30च्या दरम्यान या प्रकारे सूर्याला जल अर्पण करावं. त्यामुळे आपण सूर्याकडे पाहू शकतो आणि सूर्यनारायणाचं दर्शन घेऊ शकतो. सूर्याला जल अर्पण करणं हा तर एक ज्योतिषशास्त्रीय उपाय सुद्धा आहे. यामुळे करिअरमध्ये अडलेली गाडी पुढे चालू लागते. नशिबाचे दरवाजे उघडतात. त्याचबरोबर आपल्या व्यवसायामध्ये, आपल्या करिअरमध्ये आपली प्रगती होते. बघितलात मंडळी, सकाळी उठण्याचे किती फायदे आहेत. सकाळी लवकर उठून आपण या काही गोष्टी केल्या आणि वास्तुशास्त्रात ज्या गोष्टी बघायच्या टाळायला सांगितल्यात त्या गोष्टी टाळल्या तर आपल्या जीवनामध्ये नक्कीच सकारात्मक बदल घडून येईल. याबद्दल तुमचं मत काय आहे? तसंच तुम्ही सकाळी उठल्यावर शरीर स्वच्छतेची कामं झाल्यानंतर सगळ्यात पहिलं काम कोणतं करता? तुम्हाला सकाळी काय करायला आवडतं हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.